हे पैठण या ठिकाणी वेगवेगळे राजे महाराजे झाले, या ठिकाणी संत महात्मे झाले. आपेगाव ज्ञानोबरायांचं जन्मगाव ते पैठण पासून जवळच आहे, गोदावरीच्या तीरावरच आहे आपेगाव. आणि त्याच्या पलीकडून असणारं तीर्थक्षेत्र पांचाळेश्वर जे आता सध्या महानुभाव संप्रदायात आहे. पण त्या पांचाळेश्वरचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊली एका अभंगामध्ये करतायत. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. जे दत्तात्रय महाराजांचं वर्णन करतायत ना, ते शेवटी पांचाळेश्वरचा उल्लेख करतात. म्हणून गोदा तटे निर्मळे स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगी. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. आणि असं हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गोदावरी मातेचा प्रभाव आहे. आणि या पैठण नगरीमध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. पण लहानपणीच आई वडील गेले. सांभाळ करण्याची जबाबदारी मात्र आजी आणि आजोबांवरती आली. ज्याला आपण मूळ नक्षत्र म्हणतो त्याच्यावरती नाथ महाराजांचा जन्म आहे. पण माणसाचा जन्म कधी होतो हे महत्वाचं नाहीये. माणसाचा मृत्यू कधी होतो हेही जास्त महत्वाचं नाही. पण आयुष्यामध्ये जे काही माणूस करतोय, जे कर्तृत्व करून ठेवतो त्याला फार महत्व आहे. एकनाथ महाराजांचा पैठण क्षेत्रामध्ये जन्म झाला. पण ओढ लागली मला श्री गुरु भेटतील काय. आणि जे परमार्थिक विचाराची माणसे त्यांना ओढ लागत असते बरं का. एखादं त्यांच्याकडून चांगलं काम झालं ते त्याच्यावर स्वस्त बसत नाही, अजून काहीतरी करायचंय या भावनेने ते प्रयत्नशील राहतात. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, काही मी उद्धार पाविन काही कृपा केलं नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. श्री गुरुची ओढ लागली एकनाथ महाराजांना, श्री गुरुची ओढ लागली जगद्गुरु तुकाराम महाराजांना, श्री गुरुची ओढ लागली स्वामी विवेकानंदांना. जे परमार्थिक असतात त्यांना श्री गुरुची प्राप्ती व्हावी ही तळमळ असते. आणि मग ते विचार करायचे मला एखादा सद्गुरु मिळेल काय. आणि त्यांना साक्षात्कार घडला की तुम्ही असंच चालत देवगिरीला जा. आणि देवगिरीवरती जे किल्लेदार आहेत स्वामी जनार्दन पंत यांच्याकडून तुम्हाला अनुग्रह मिळेल. आणि त्या रस्त्याने एकनाथ महाराज चालत असताना देवगिरीवरती जे नंतरच्या काळात दौलताबाद झाले, ज्यावेळेस इस्लामी राजवट निर्माण झाली, आक्रमण झालं आणि देवगिरीचा दौलताबाद झाला हा इतिहास आहे. देव धर्माचा गरुड टका असणारा तो काडदिशी मोडून पडला आणि त्या देवगिरीवरती मुघल साम्राज्याचा हिरवा चांतारा फडकू लागला आणि देवगिरी दौलताबाद म्हणून राहू लागला. पण अशा देवगिरीवरती एकनाथ महाराजांना सद्गुरूची प्राप्ती झाली. म्हणून तो दिवस षष्टीचा आहे. षष्टीच्या दिवशी वेगवेगळे प्रसंग घडलेत. गुरूंची प्राप्ती आहे, दत्तात्रेयांची प्राप्ती आहे, सद्गुरूंचं निर्वाण षष्टीच्या दिवशी आणि एकनाथ महाराजांची जनसमाधी सुद्धा षष्टीच्या दिवशी. अशा वेगवेगळ्या घटना याच्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि मग एकनाथ महाराज देवगिरीला गेले, जनार्दन स्वामींची सेवा केली आणि त्यांना त्यांच्याकडून बोध प्राप्त झाला. आणि त्यांनी दत्तात्रेयांचं दर्शन घडून दिलं. पहा शिष्य किती तळमळीचा असावा आणि गुरु सुद्धा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनार्दन स्वामी महाराज आणि एकनाथ महाराज. म्हणून तर सगळ्या अभंगांमध्ये एकनाथ महाराजांनी जो शेवट लावलेला आहे तो एकनाथ म्हणे कुठंच नाही सापडायचं. एका जनार्दनी किती निष्ठा असते गुरुवरून. आपल्यासारखी शहाणी माणसं असते तर गुरुला कधीच मोगळून टाकलं असतं. एखादी आपली माळ तुटावा मनी ओघळून जावं तसं गुरु आपण ओघळून टाकले असते. पण ती माणसं मोठी होत नाही, ध्यानात ठेवा. जी माणसं कृतज्ञ असतात तीच माणसं मोठी होतात आणि जी माणसं कृतज्ञ असतात ती माणसं कधीच मोठी होत नाही. आणि एकनाथ महाराज हे कृतज्ञ नाही आहेत. त्यांनी सगळ्या अभंगाला शेवट गुरुचं नाव लावलं एका जनार्दनी. आणि दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं. पण ते दर्शन असं झालं एकदम साध्या वेशात, ज्याला आपण तो काय शब्द आहे भणंग वेश करून मलंग असा वेश करून आले. मळलेली कपडे, गळ्यामध्ये एक फाटकी झोळी आहे आणि सोबत 2-4 कुत्री आहेत.
दत्तात्रय महाराज यांचं चित्र जर आपण बारकाईने पाहिलं तर गाय आहे, सोबत कुत्रे आहे. म्हणजे पशु पक्ष्यांवर सुद्धा, जनावरांवर सुद्धा प्रेम करणारी आमची संस्कृती, आमचे देवच ते करीत होते. आणि मग ते दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं, पण एकनाथ महाराजांना ओळखू नाही आली, कारण ओळखू यासारखं नव्हतेच ना काही. आणि जनार्दन स्वामीच्या गप्पा सुरू झाल्या दत्त महाराजांसोबत. आणि थोड्या वेळाने काय केलं, त्या दत्त महाराजांनी झोळीतले शिळे तुकडे काढले आणि ते एका ठिकाणी चुरले. आणि सोबत एक कुत्री होतीनं दूध काढलं आणि त्याचा काला केला. आणि दत्तात्रय महाराज खाऊ लागले. एकनाथ महाराज सगळं लांबून पाहत होते. आणि लहान मुलं हिले छत्री असते, लहान मुलं ही बघत राहतात यांचं काय चाललंय भाऊ. एकनाथ महाराजांना ती किळस आली, काय गुरु महाराज आहे आपले, मलंग वेश असणारा हा माणूस, मळालेली कपडे आहेत आणि दूध कसलं तर कुत्रीचं दूध काढले आणि ते खाऊ लागलाय. थोड्या वेळाने जनार्दन स्वामी खाऊ लागले. आणि नंतर त्यांनी एकनाथ महाराजांना हाक मारली, म्हटले इकडे. एकनाथ महाराज जवळ गेले आणि एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी म्हटले थोडं खा. जनार्दन स्वामींना आधीच किळस आली, ते म्हटले नाही मी नाही खाणार. एकनाथ महाराज परत परत सांगितलं म्हणून त्यांनी नाईलाज झाला आणि त्यातला एक तुकडा खाला. आणि त्याचा परिणाम असा झाला, तो दत्तात्रय महाराजांचा प्रसाद असल्यामुळं एवढा काही आयुष्यात परिणाम झाला की त्या एकनाथ महाराजांना सगळं जग हे त्रैलोक्य आनंदाचं भासू लागलं. सगळीकडे आनंदच आहे, आनंदाची डोही, आनंद तरंग ही प्रसाद मिळाला. आणि प्रसादामध्ये फार ताकद असते बरं. आपण आता नुसतं तीर्थक्षेत्रातून घरी प्रसाद घेऊन जातोय, ते दिसायला लाही दिसते, पण तो प्रसाद आहे. सर्व दुःख जाण्याची ताकद प्रसादामध्ये असते. आणि एकनाथ महाराजांची अवस्था ही आनंद स्वरूप झाली. त्यांना सगळीकडे आता आनंद स्वरूप सगळं दिसायला लागलं, दुःख अजिबात दिसायला लागलं नाही. ते म्हटले अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, पण कधी चरणी जगन्नाथा चित्त ठेव. ज्यावेळेस जगन्नाथाच्या चरणावरती चित्त ठेवलं त्यावेळेस हे सगळं जग आनंद स्वरूप वाटू लागलं. आणि मग विचारलं जनार्दन स्वामींनी, बाळा तुला आई आहे का, तुला वडील आहेत का. एकनाथ महाराजांनी सरळ परमार्थाच्या भाषेत उत्तर देऊन टाकलं,
बाहेर जगन्नाथ